हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. सोरास्की मोत्यामध्ये बनवलेली सुंदर अशी प्रीमियम क्वालिटीची ही हँडमेड ट्रॅडिशनल मोत्यांची नथ आज कशी बनवायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची सुंदर नथ घरच्या घरी अगदी आरामात बनवता येईल. तर चला सुरुवात करूया ही नथ बनवायला. ही नथ बनवण्यासाठी बेस घेण्यासाठी आपण ही 18 गेजची वायर घेतलेली आहे. बेस म्हणून आपण 18 गेज वायर यूज करतो प्रेसच्या नथसाठी. त्यानंतर प्लायरच्या सहाय्याने या 18 गेजच्या वायरला आपण एक राऊंड लूप बनवून घेतलेला आहे. लूप जे आहे ते अगदी गोल आकारामध्ये छोट्या साईजचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अगोदरच्या वायरवरती ते अशा पद्धतीने राऊंड व्यवस्थित झालेलं पाहिजे. त्यानंतर ते पाठीमागच्या बाजूला प्रेस करून आपण हे नथसाठी लूप बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या मोत्यांचे लूप बनवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला आपण 0.3 mm म्हणजे 30 गेजची वायर घेतली आणि त्यामध्ये आपण 4 mmचा मोती आणि गोल्डन मनी इथे ओवून घेतलेला आहे. गोल्डन मनी सगळ्यात छोट्या साईजचा असा आहे हा. त्यानंतर गोल्डन मनी जो आहे तो बाजूला सरकावून मग आपल्याला या मोत्यामधून परत एकदा वापस वायर पास करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडी वायर आपण अगोदर सोडून दिलेली आहे, ती बांधण्यासाठी आपल्याला कामी येणार आहे. आणि मग मोती आपला इथं आपण जॉईन करून घेतलेला आहे. सेम याच मेथडने आपल्याला इतरसुद्धा मोती यापुढे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर हे जे मोत्यांचे लूप्स आहेत ते बनवण्याची अगोदरच्या पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण टेक्निक पाहिलेलंच आहे. तर हे सर्व जे मोती आहेत ते अगदी एकाजवळ एक व्यवस्थित आले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे लूप बनवून घ्यायचं आहे. तर परत एकदा आपल्याला मोत्याला घट्ट पकडून यामधून वायर परत वापस पास करून घेतलेली आहे, जेणेकरून दोन्ही मोत्यामध्ये आपल्याला इथं अंतर राहिलं नाही पाहिजे. तर बघा तुम्ही अगदी दोन्ही मोती जवळजवळ आलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला इथं इतरही मोती ॲड करून घ्यायचे आहेत. तर सगळे मोती आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. ह्या लूपच्या मध्यभागी आपल्याला जेवढा साईजचा कुंदन लावायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग मोत्यांची संख्या आपल्याला इथे घ्यावी लागते. तर इथे मी छोट्या साईजचा कुंदन यूज करणार आहे, त्यामुळे मोती कमी घेतलेले आहेत. तुम्ही मोठा यूज केला तर मोती जे आहेत ती संख्या वाढवावी लागेल. तर इथे राऊंड करून झाल्यानंतर आपण याला पूर्ण रॅपिंग करून घेणार आहोत. तर 2-2 मोत्याला पकडून असं रॅपिंग आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्या मध्यभागी आपण हा स्टोन इथे लावून घेणार आहे. स्टोनच्या बाजूच्या खाचीमधून आपण वायर इथे ओवून घेतलेली आहे. वायर ओवून झाल्यानंतर हा जो स्टोन आहे तो आपल्याला ह्या लूपच्या मध्ये पॅक करायचा आहे. पॅक करण्यासाठी बाजूने परत एकदा याला राऊंड आपण गुंडाळून घेतलेली आहे, वायर रॅपिंग करून घेतलेली आहे. आणि या स्टोनच्या खाचीमधून परत आपण वायर याला बांधून घेणार आहोत. तर वायर जी आहे ती नखाने सरळ करून आपल्याला या खाचीमधून पास करून घ्यायची आहे आणि या मोत्यांच्या लूपवरती परत एकदा अशी राऊंड गुंडाळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 वेळेला हा स्टोनमध्ये बांधून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो स्टोन आहे तो तिरका होणार नाही किंवा हलणार नाही. मोत्यांवरती अगदी घट्ट हा अटॅच झाला पाहिजे. सेम याच प्रकारे आपल्याला नथसाठी असे 3 पॅच बनवून घ्यायचे आहेत. असे आपल्याला सुरुवातीला अगोदरच पॅच बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण बेसवरती हे जोडून घेणार आहोत. तर इथे बघा हा जो पॅच आहे तो आता आपण नथच्या बेसवरती कसा जोडतो आहे. तर बेसला जी वायर आहे ती वरच्या बाजूला घट्ट आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे. त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा ही वायर मोत्यांच्यामधून खाचीमधून गुंडाळायची आहे आणि परत अगोदरची जी वायर होती त्यावरती पण गुंडाळून घ्यायची आहे. आणि जी छोटी वायर होती ती एक्स्ट्राची आपली कट करून घेतलेली आहे आपण. आणि ही जी वायर आहे याच्यावरून परत एकदा आपण वायर रॅपिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा जो पॅच आहे तो आपला बेसवरती घट्ट अटॅच होईल. तर घट्ट अटॅच करण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा याला इथं रॅपिंग करून घ्यावं लागतं आहे आणि बाजूने सुद्धा मोत्यांवरती पण रॅपिंग करून घ्यावं लागतं, जेणेकरून हा जो पॅच आहे तो हलणार नाही. त्यानंतर दुसरा पॅच पण आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. दुसरा पॅच जोडताना आपण पहिला जो वायर आहे तो आपण कट पण करू शकतो, किंवा ती जर वायर मोठी असेल तर सेम त्याच वायरने पण हा दुसरा पॅच आपण जोडून घेऊ शकतो. परंतु मी इथं पहिली वायर जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पॅच जोडण्यासाठी दुसरी जी वायर आहे तीच इथे यूज करत आहे, कारण प्रत्येक पॅचसाठी आपण जी वायर घेतली होती त्यामधली वायर आपली आता इथे शिल्लक आहे. तर पॅचवरती जोडताना आपल्याला 2-2 मोत्यांवरती रॅपिंग करून घ्यायचं आहे आणि परत एकदा बेसला वायर गुंडाळून घ्यायची. असं केल्यामुळं आपलं जे पॅच आहे तो बेसवरती घट्ट अटॅच होऊन जातो. सेम याच पद्धतीनं आपण तिसरासुद्धा पॅच खालच्या बाजूला इथे जोडून घेणार आहोत. जर तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे हँडमेड ज्वेलरी मेकिंग व्यवसाय सुरू करायचा असेल, किंवा तुम्हाला जर स्वतःसाठी काही अशा ज्वेलरी डिझाईन करायच्या असतील तर आपले ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत. तर महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग, फ्लॉरल ज्वेलरी मेकिंग आणि मंगळसूत्र मेकिंगचे सुद्धा क्लासेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही अशा प्रकारचे क्लासेस जॉईन करून परफेक्टली ह्या सर्व गोष्टी शिकू शकता आणि बिझनेस तुमचा स्टार्ट करू शकता. हा बिझनेस सुरू करण्यासाठी अगदी कमी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आणि घरबसल्या तुम्ही हा सुरू करू शकता. तसेच तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरात राहत असाल, कुठेही राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला या व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. जर कुणाला असं क्लासेस जॉईन करायचे असतील तर समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून तुम्ही हा क्लासेस जॉईन करू शकता.
तर बघा आपण तिन्ही फ्लॉवर इथे जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण खालच्या बाजूला एक अष्टपैलू मणी इथे घालून घेतलेला आहे आणि त्याला राहिलेली वायर बाजूने गुंडाळून इथे राहिलेली वायर आपण कट करणार आहोत. तर इथं आपली वायर पूर्ण संपलेली आहे. त्यानंतर हा जो पॅच जोडलेला भाग आहे तो आपण अर्धा गोल इथे आकार देऊन घेतलेला आहे नथचा. याला बाजूची राहिलेली वायरसुद्धा आपण यस शेपमध्ये इथे शेप देऊन घेतलेली आहे आणि पाठीमागचं जे लूप आहे ते सरळ करून घेतलेलं आहे. आणि इथे आपण माप घेऊन एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घेत आहोत आणि लूपसाठी आपण थोडीशी वायर सोडलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित गोल आकारामध्ये याला नथचा आपल्याला पाठीमागे लूप बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे नथचं आपण पाठीमागचं लूप जे आहे ते अगोदरच्या लूपवरती येत आहे का नाही हे चेक करत आहोत, जेणेकरून आपल्या नथचं फिटिंग व्यवस्थित होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.